चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 12 सर्ग 2. आश्रमात ते आले स्वामी, अद्भुत ऐशी घटना, भल्या भल्यांना कुंठित करते ऐसी ती ही घटना. चिंता करणे चिंतित होणे जनात हाच स्वभाव, कुणी न जाणती दुजा मनीचे घटने मागील भाव. जीवन अपुले खरे न जीवन असते ती वणवण, फुटक्या कवड्या मौक्तिक म्हणून शोधितो कणकण. गार गोटीला हिरे मानुनी कंठी धारण करतो, हार गळीचा फास करूनी आपण जीवन जगतो. सत्पुरुषांचे तैसे नाही विचार मनीसाचार, आरेखन ते करीती तैसा जीवनी तो आचार. स्वामी जीवन असेच होते निश्चित आरेखन, टप्प्या टप्प्यावरती करीती सुसूत्र आयोजन. प्रपंच गाडा ओढ ओढता झाली किती परवड, कष्ट वेचिता दोन मनांची नाही कधी खडखड. परस्परांना परस्परांची बळकट साथची होती, प्रेम आदरे अनश्रद्धेची मनात गाठची होती. सात्विक धार्मिक दो हृदयांना परमार्थाची ओढ, एक सद्गुरु शिष्य भावतो ऐसी लाभली जोड. साधनेतल्या अनुभूतीतून प्रचिती उभया येई, स्तरही वाढती दोन मनांचे एक वाक्यता येई. स्वामी मागे निघे स्वामिनी भरले घर सोडुनी, 3 मुले अन 3 सुनांचा पाश असा सोडुनी. नसेही सोपे कुणा सोडणे संसार ही आसक्ती, खोल मनी त्या दृढही असावी निश्चित ध्येयासक्ती. संसारीचे कष्ट सरोनी आता स्थिरता होती, आलिशानती वास्तु स्वतःची दिमाख धरुनी होती. मुले सुना अन नातवंडे हा प्रेम पाशही होता, आप्तजनांचा बहु आदरे प्रेम भाव तो होता. शिष्य प्रबोधन कोठे प्रवचन नित्य असे ते चाले, येती कुणी ते मार्गदर्शना शिष्य गर्दीना हाले. सौख्य संपदा अवती भवती फेर धरोनी होत्या, रिद्धी सिद्धी त्या चहुबाजूंनी पाणी भरतची होत्या. स्वामी मनी हे वैभव सारे होते ते नश्वर, इप्सित त्यांचे होते करणे प्राप्तची तो ईश्वर. स्वामी म्हणती असोच वर्तन नारायण जे जोडी, दूर होई तो वर्तन ऐसे त्वरेची तेही सोडी. गुरु कृपेने झाली होती काही ती प्राप्तता, तरी अजूनी ओढच पुढती अंतरी अतृप्तता. आध्यात्मिक हे जीवन म्हणजे इथे थांबणे नाही, अनुभूती ही घेता घेता सुदूर ध्येयची पाही.
सद्गुरु सांगे सुदूर ध्येय ते कधी ना हाता येई, जीवे भावे परितयाचा आर्त शोधतो घेई, स्वामी हृदयी हाच एकला बोध कोरुनी होता, अखंड जागृत हाच भाव तो मनात भरुनी होता, परिपूर्तता या भावाची आश्रम स्थापन झाले, दिव्य जीवन ते असेल कैसे चित्र समोरी आले, जळगावीच्या आश्रमातही सर्व सिद्धता झाली, दैनिक पूजा सप्ताहाची सर्व व्यवस्था केली, बाग बगीचा साफसफाई चक्रगतीने करीती, उत्सव सेवा शिष्यगण ते बहु उत्साहे करीती, वर्षाकाठी मासभरी ते स्वामी तेथे जाती, उणे काही ते समजून देती शिष्या प्रेरित करीती, पुण्यनगरीचा आश्रम झाला पुण्यशील ते धाम, स्वामी रूपाने आला तेथे तोच प्रभू श्रीराम, रामा संगे येई जानकी पुरी अयोध्या मागे, रामच जीवन ते संजीवन भाव अंतरी जागे, राम भक्तीचा ओतीव पुतळा मूर्तिमंत हनुमंत, सिद्ध झाला उद्धारक तो सोहम ध्वनी गर्जत, स्वामी संगे आले रहाया 4-5 ते भक्त, श्रद्धा त्यांची स्वामी वरती नसे जरी ते मुक्त, मुक्तीचा तो मार्ग आगळा सकला असे तो बंध, गुरुसेवेतून तयास साधे होतो तो निर्बंध, स्वामीजींचे आश्रमी जीवन आता सुरू ते झाले, नवीन जीवन नवीन परिसर नव उत्साहे भरले, भल्या पहाटे उठणी सारे आन्निक उरकुनी येती, प्रदक्षिणाती परिसराची करुनी मंदिरी जमती, स्वामी करीती हनुमंताची प्रेम षोडशी पूजा, वस्त्र आभूषण चढविती अंगी करती मानस पूजा, सर्वासाठी परिपाठाचा संध्याक्रम तो होई, ध्यान आसने मुद्रा सारे भाव भक्तीने होई, अल्पोपहारा घेऊन आता लागती ते श्रमदाना, कार्यान्मुख ते गरज पाहुनी योजिती सुयोग्य स्थाना, ध्यान साधना त्रिकाळ होई नाही तयामधी खंड, स्वामी सांगती हनुमंताचा जपतो ठेवी अखंड, श्रद्धेने ते शिष्यच येती स्वामी दर्शन घ्याया, सवड काढुनी येती जनते आश्रम रूप बघाया, श्रद्धा निष्ठा आणि परिश्रम यावर उभा आश्रम, कुणीही येता विसरून जातो संसारीचे श्रम, जीवन म्हणजे नाही वणवण जीव आणखी वन, परस्परातील नाते म्हणजे असते ते जीवन, जीव असे हा अंशरूप ते निराकार परब्रह्म, वनही तैसे दृश्य रूप ते त्या ब्रह्माचे धाम, वनात दिसती पंचतत्वती भिन्नतयांची रूपे, पृथ्वी आप तेजनि वायू आकाशाच्या रूपे, भिन्न असोनी एकत्वाने वनी पहाया मिळती, म्हणून साधू संत मुनी जन वनांतरी त्या जाती, दर्यानी डोंगर विशाल काया पृथ्वीचे हे रूप, झुळझुळ निर्झर सरिता सागर हेच जलाचे रूप, सजीवता ही चराचराची त्या तेजाची आभा, गतिशील तो वायू विहरे नादमयी ती शोभा, या चौघांना एका पात्री सामावून जे घेते, विरळ वस्त्र ते नभरूपाने नसते तरी ते दिसते, या सर्वांचे विशाल दर्शन होते जीवास जेथे, वनही म्हणती त्या स्थानाला परब्रह्म ते तेथे, असा जीव अन असेच वन ते हेच खरे जीवन,
मानव म्हणून जन्मतयाचा होतो संजीवन. स्वामीजी ही जन्म आपुला असाच सार्थची करीती. आपुल्या संगे इतरांचेही तनमन उद्धरती. म्हणून उभविले आश्रमास त्या नाव वाटिकाश्रम. 2 आश्रमानंतरचा हा वानप्रस्थाश्रम. स्वामीजींच्या आश्रमात या दोघा सोडणे नाही. 2 मधी राहून तिसरा बघणे हेच तत्व ते पाही. स्वामी सांगती स्वधर्म आपुला नित्य यज्ञ तो माना. विहित कर्म ते सेवा समजून तयात ईश्वर जाणा. आस असावी मना अंतरी मीच मला जाणावे. कोण मीच अन कोण तोच तो मजला ते समजावे. मानव मनीची ही उत्क्रांती साधे ऐसे स्थान. आश्रम म्हणती त्या स्थानाला उद्दिष्ट तेच महान. आश्रम म्हणजे नाही मठ तो कर्मठता जै चाले. परंपरागत पाठ पूजा अन भजन कीर्तने चाले. विहार नाही तो सहलीचा विरंगुळ्याचे स्थान. मना भावले यावे जावे असे नसे हे स्थान. येथे यावे उन्नत करण्या आपुले नरजीवन. नरेची करणी केल्या होतो साक्षात नारायण. एक असावा भाव अंतरी तनमन समर्पणाचा. ध्यास असावा विकारासह विचार अर्पायाचा. जे जे म्हणून दिसे दृष्टीला सारे परमेशाचे. मनी धरावे ते सोडावे धागे निजपाशाचे. शुद्ध आचारा शुद्ध विचारा आदर तोही असावा. प्रापंचिक त्या चर्चा गोष्टी करण्या रसही नसावा. गरजे पुरते व्यवहार सारे गरजे पुरते अन्न. अपेयते ही सर्व त्यजावे पाळावे ते मौन. बाग बगीचा इथे फुलांचा फलधारी ते वृक्ष. सेवे विणना स्पर्श करावा नको फळावरी लक्ष. विकसित सुमना पाहुनी आपुले अंतर ते विकसावे. रंगगंध अनस्वादही घेता गुण तयांचे घ्यावे. एका बीजा मधुनी होतो वृक्षची तोच महान. भूगर्भातून प्रगटे ऐसा हिरण्य गर्भ महान. चैतन्याचे सजीव रूप ते ऐसे जाणून घ्यावे. पाना पानावरी प्रभूचे नाम दर्शनी घ्यावे. आश्रमात या हनुमंताचे अधिष्ठान ते आहे. दैवत म्हणून हीच देवता स्वामी हृदयी आहे. त्रिकाळ होई ध्यान तयाचे मरुतपुत्र तो जाणा. वायू नंदन तया म्हणून या सोहम तोही जाणा. सोहम सोहम जपता जपता तनमन विरोनी जाई. आत्मशक्तीचा दिव्य स्पर्श तो नकळत जीवास होई. मनामनांची भ्रांत अवस्था शांतच येथे होते. झडूनी जाते कृष्ण काजळी धवल निरवता येते. ऐशावनीच्या आश्रमात या जीव शिवरूप होतो. उन्नत करुनी आपुले जीवन दुजास उन्नत करतो. उन्नत झाले जरी ते जीवन तरी पूर्णता नाही. शिवरूप झाला तोच जीवही दिव्य जीवना पाही. पर्व 12 सर्ग 2 समाप्त.